कळमना पोलीस ठाण्या हद्दीतल्या तुकाराम नगर इथे कुख्यात गुंड रवींद्र गावंडेचा तीक्ष्ण हत्यारानं खून करण्यात आला। रविवारी मध्यरात्री दारूची पार्टी करण्याकरता तुकाराम नगर इथे रवींद्र गावंडे आला होता। तिथं त्याचा इतर साथीदारांशी वाद झाला, त्यातून ही हत्या झाली। या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतलंय। रात्री आपले मित्रासोबत आला असेल कदाचित असं मला वाटते आणि त्याच ठिकाणी त्यांची पार्टी वगैरे झाली असं त्यामधून त्याचा वाद झाला असून सदरची जी घटना झालेली आहे त्याला धारदार शस्त्राने मारून त्याचा मर्डर करण्यात आलेला आहे आणि बाजूलाच 100 मीटर अंतरावर त्याला त्याची बॉडी फेकण्यात आलेली आहे। पुढील तपास आम्ही करत आहे। तर सदर पोलीस ठाणे हद्दीतल्या गड्डी गोदाम परिसरात वेल्डिंगचे दुकान असलेले मुन्ना करपट्टींची हत्या करण्यात आली आहे। सकाळी मुलींना शाळेत सोडून दुकान उघडायला आलेल्या मुन्ना करपट्टी यांच्यावर आरोपीनं चाकू हल्ला केला। दिनेश भिमटे या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। उनका आपस में पहले झगड़ा अंदर हुआ, तो यहाँ आके गिर गया वो। फिर गिरने के बाद 108 लेने चले गए, यहाँ खड़े रहता है दवाखाने में, फिर उसको गाड़ी डाल दी उसमें। त्यांच्या आपसात काहीतरी वाद झाला आणि आपल्याला पहिल्यांदा 307 चाकू से वार केलेला आहे म्हणून माहिती पडलेलं होतं। नंतर ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर ते मरण पावलेलं आहे। आता तो आता तपास चालू आहे। एकंदरीतच राज्याच्या उपराजधानीत हत्येच्या घटना थांबायचं काही नाव घेत नाहीत। जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।